राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते विशाल डोळस यांच्यातर्फे भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तरुण तरुणींनी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला साजेशी नोकरी प्राप्त व्हावी, ज्यातून युवा वर्गाला स्वावलंबी होण्यास सहकार्य होईल असे हेतुउद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल डोळस यांच्या नेतृत्वात संकल्प सोशल कल्चरल व वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान सेक्टर 48 सिऊर्स येथील गणेश मैदानात आयोजित करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। विशाल डोळस यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात 50 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या होत्या। तसेच या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची मोफत बुद्ध्यांक चाचणी, मुलाखत, मार्गदर्शन व निवडलेल्या उमेदवारांना कार्यक्रम स्थळीच नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलाखत कौशल्यावर आधारित मार्गदर्शन पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनेते गणेश नाईक यांनी संपूर्ण मेळाव्यामधील आयोजनाचा आढावा घेऊन मत व्यक्त केले। बेरोजगार म्हटल्यानंतर तो उपेक्षित असतो। घरातली माणसं चांगली असली तर ठीक, मग जर का चांगली नसली तर मग त्याला असं वाटतं की जीवनच नको, म्हणून काही लोक आत्महत्या करतात, काही लोक व्यसनाच्या अधीन होतात। परंतु व्यसनाच्या अधीन होणं किंवा आत्महत्या करणं त्याला मार्ग नाही। संयमानं, मेहनतीनं जी सुरुवातीला नोकरी मिळेल ती नोकरी करावी, जितका पगार मिळेल तो पगार घ्यावा, अनुभव घ्यावा आणि पुढे लढत राहावं। विशाल डोळस यांची संकल्प संघटना आहे, त्या माध्यमातून त्यानं या परिसरामध्ये तरुणांना नुसतं नाही तर महिलांना आत्मविश्वास निर्माण व्हावा, ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी बरेच कार्यक्रम केले। त्याच्यातला हा रोजगार मेळावा आणि करिअर एस्टॅब्लिशमेंट, करिअर डेव्हलपमेंट या गोष्टी अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम केलेला आहे। हा स्तुत्य आहे। निश्चितपणे तरुणांना याच्यातून फायदाच होईल, सर्वांनाच तो मदतगार होईल असं मला विश्वास वाटतो। युवकांना नोकरी करता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना सदरच्या मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक विशाल डोळस यांनी दिली। हा तरुणांसाठी जो रोजगार मेळावा आपण घेतलेला आहे, नवी मुंबईतील जे तरुण आहेत आज त्यांच्यासाठी नोकरीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता महत्त्वाचा प्रश्न असू शकतच नाही। आपल्या पैशाचा आणि आपल्या वेळेचा आणि आपल्या मदतीचा पुरेपूर फायदा योग्य लोकांना आणि जे गरजवंत आहे त्यांना व्हावा, यासाठी आपण हा रोजगार मेळावा घेतलेला आहे। संकल्पाच्या माध्यमातून याआधी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आरोग्य शिबिर गेल्या 6 महिन्याभरामध्ये आपण 22 आरोग्य शिबिर प्रत्येक आठवड्याला आपण आयोजित करत आहोत। ज्यांना शिक्षणामध्ये आर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण घेता येत नाही तर त्या तरुणांना देखील आपण आर्थिक सहाय्य करत असतो। त्याचबरोबर आपण गेल्याच महिन्यात महिला प्रशिक्षण शिबिर सुरू केलं आहे। त्या माध्यमातून आपण येथील स्थानिक महिलांना जे इंग्लिश स्पीकिंग कोर्स, कम्प्युटर आणि टायपिंग अशा स्वरूपाचे कोर्ससुद्धा मोफत उपलब्ध करून दिले गेलेले आहेत। नक्कीच या सर्व गोष्टींच्या मागे नवी मुंबईचे लाडके लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा हात आहे, कारण ज्याप्रमाणे ते निस्वार्थीपणे आजवर लोकांची सेवा करत आलेले आहेत त्यांचाच एक वसा घेऊन की राजकारणामध्ये लोकांचं जे काही गैरसमज आहेत की राजकारणासंदर्भात जे गैरसमज आहेत की जे राजकीय मंडळी असतात ते फक्त आपल्या स्वार्थासाठी ह्या राजकारणामध्ये त्यांचं युटिलायझेशन करून, लोकांचं युटिलायझेशन करून आपलं पोट भरत असतात, त्यापैकी गणेश नाईक साहेब हे अपवाद आहेत। आजही देखील हा जो रोजगार मेळावा जो आपण आयोजन केलेला आहे त्या संदर्भात देखील नाईक साहेबांनी बरीचशी आम्हाला याच्यामध्ये प्रोत्साहन देऊन की तुम्ही अशा प्रकारचं कार्य करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या सिऊड या विभागामध्ये जॉब असिस्ट सेंटर कायमस्वरूपी उघडण्याचं त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण जॉब असिस्ट सेंटरचं उद्घाटन माननीय महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपण करत आहोत। दीड ते 2000 लोकांनी वैयक्तिकरित्या नोंदणी केलेली आहे। आणखीच्या माध्यमातून जवळजवळ 1700 ते 1800 लोकांनी, माझा असा अंदाज आहे की आज जेमतेम 3 ते 4000 लोक
या मेळाव्यात सहभागी होतील आणि इथून नक्कीच 1001 लोकांना इथून ह्या रोजगार मेळाव्यातून नोकरी उपलब्ध होईल. सदर मेळाव्यामध्ये विधान परिषदेचे आमदार जयदेव गायकवाड, नवी मुंबई परिवहन सभापती गणेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे नेते गणेश भगत, उरणचे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, पनवेलचे राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत व इतर मान्यवरांनी भेट दिली. या रोजगार व करिअर मेळाव्यात सुमारे 2000हून अधिक युवक युवतींनी सहभाग दर्शवला. कॅमेरामॅन आसिम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन.